आता बाबा तुम्ही नवऱ्या मुलाचे पाय धुवायचे. थांबा. समर, अरे विधी असे मध्येच का थांबवतोय? असं करू नये. कसं आहे, नवऱ्या मुलाचा मान असतो हा. हा विधी झाल्याशिवाय सीमांत पूजन पूर्ण होणार नाही. हो की नाही गुरुजी? हो हो, हा विधी करावाच लागेल. माफ करा गुरुजी, पण मी हा विधी नाही करून घेणार. जावई बापू, असं करू नका. हा विधी पूर्ण होऊ द्या. आमचं काही चुकलंय का? नाही बाबा, तुम्ही कशाला हात जोडताय? तुमचं काहीही चुकलं नाहीये. पण मला हा विधी नाही करता येणार. पण का? कारण तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात बाबा. तुमच्याकडनं मी पाय कसे धुवून घेऊ? आणि तुमच्याकडनं काय, मी कधीच कोणाकडनंच माझे पाय धुवून घेणार नाही. माफ करा गुरुजी, मी हा विधी नाही करू शकत. पण जावई बापू, ही रीत आहे. लहानांनी मोठ्यांच्या पाया पडावं ही रीत आहे बाबा. मोठ्यांनी लहानांचे पाय धुवावे ही रीत नाहीये. पण जावई आहात बाबा, जावई जरी असलो तरी तुमच्यापेक्षा लहानच आहे ना मी. तुम्ही पाय धुणे इतपत मोठा नाही झालोय मी अजून. त्यामुळे मी तुमच्या पाया पडणार आहे. तुम्ही माझे पाय धुवायचे नाही. असू दे. तुमच्यासारखा जावई आम्हाला लाभला हे आमचं भाग्य आहे समर साहेब. खूप छान संस्कार आहेत तुमचे. पिंट्या, खूप चांगली गोष्ट केलीस तू. म्हणजे काही रीती आता जुन्या झाल्या म्हणून ते बदलायला काही हरकत नाहीये रे. हो ना? अजियात, माझं कौतुक करण्यासारखं मी काही केलं नाहीये. तूच मला शिकवलंस ना की मोठ्यांचा मान राखायचा, तेच तर करतोय मी. या इथे विधी पूर्ण झालेला आहे. आता दुसऱ्या मुलाला बोलवा. मल्लिका, कुठे निघालीस? विधी सुरू आहेत ना? ते नाही म्हणजे इथेच आले. ते सीमांत पूजन आहे ना रोहनचं. मग आता तुम्ही वधूचे भाऊ म्हणून वराचं पूजन करूया. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्ध सर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. आता वराला गंध लावायचा आहे.